नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण फायनल मेरिट लिस्ट याचं महत्त्व काय आहे, जी आज येणार आहे. तारीख तर आजचीच आहे त्याची, पण आज येणार की नाही 100% आपण ते सांगू शकत नाही. हे सुद्धा सांगू शकत नाही आपण की रजिस्ट्रेशन परत चालू होईल, की ग्रीव्हन्समध्ये ते ॲड करण्यात येईल, परत तुम्हाला वेळ देण्यात येईल, की ग्रीव्हन्स भरावं. हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही. 1 वाजेपर्यंत तरी आपण हे सांगू शकत नाही. कारण 1 वाजेपर्यंत नोटीस पडलेली तर नाही. आता पुढं पडली तर मी त्याचं काही करू शकत नाही. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मला कॉल होतं, की आता ही फायनल मेरिट जी असणार आहे, त्याच्यावरून एवढं महत्त्व का दिलं जातं याला? तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या समजणं अत्यंत गरजेचे आहे, की फायनल मेरिट लिस्टला एवढं महत्त्व का आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फायनल मेरिट लिस्ट आहे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे आता जे अगोदर आपल्या 2 लिस्ट आलेल्या होत्या. कोणत्या 2 लिस्ट आलेल्या होत्या? तर पहिली लिस्ट होती आपली जी 18 ऑगस्टला आली होती. ठीक आहे. रात्रीच्या 12 वाजता शार्प आणि दुसरी लिस्ट जी होती ती आपली 23 तारखेला आली होती. ठीक आहे. सॉरी 23 तारखेला रात्री आली होती. ती रात्री त्यांनी डेट दिली होती. आणि 25 तारखेला फायनल मेरिट लिस्ट. जी पहिली लिस्ट होती आणि दुसरी लिस्ट होती, ते तर आता व्हॅलिड राहणार का? नाही. ते आता त्याच्यावरून काउन्सिलिंग होणार का? तर नाही. कारण सगळ्यांची जी कॅटेगरी रँक आहे ते सुद्धा चेंज झालेली आहे आणि सगळ्यांची एस-एम-एल जी आहे ते सुद्धा चेंज झालेली आहे. ठीक आहे, दोन्ही लिस्टमध्ये. जी 18 ला टाकली होती रात्री ती आणि जी 23 ला रात्री टाकली होती ती. तर दोन्हीमध्ये काय झालेलं आहे आता, तर चेंजेस खूप दिसायला मिळालेले आहे आपल्याला. एस-एम-एलमध्ये सुद्धा आणि कॅटेगरी रँकमध्ये सुद्धा. फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा दिसायला मिळेल का? तर हो, फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस दिसायला मिळेल. पण ते आता कुठं ना कुठं असं मला पर्सनली असं वाटतं, की ही फायनलच असणार आता. याच्या पुढं आता मला नाही वाटत, की रजिस्ट्रेशन सी सेल ऑन करेल म्हणून. कारण ऑलरेडी खूपच जास्त वेळ झालेला आहे. आयुषचे पण राउंड खूप जास्त लांबलेले आहेत या कारणामुळं, हे रजिस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टींमुळं. तर मला कुठं ना कुठं असं वाटतं आता, की ही फायनल मेरिट लिस्ट असणार आहे. तरी सुद्धा नवीन नोटीस आली तर आपण त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सखोल इन्फॉर्मेशन देऊया याच YouTube मार्फत. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट भेटत राहतील जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर. ठीक आहे. आता फायनल मेरिट लिस्ट समजा ही फायनलच असली, तर याचं रिलेव्हन्स काय? तर याचं महत्त्व काय आहे? ठीक आहे. जर का ही फायनलच असली तर आणि मला वाटतं की ही फायनलच असेल आता. तर ही जी लिस्ट असेल ती कॅप 1 राउंड्स आणि कॅप 2 राउंड एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस फक्त आणि फक्त एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसची गोष्ट चालू आहे. एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस साठी फायनल असेल. तर इथं जी तुमची काय आली, तर इथं तुम्हाला काय चेक करायचं आहे? एस-एम-एल चेक करायची तुमची आणि कॅटेगरी रँक. जे पण कॅटेगरीमधून असाल तुम्ही त्या कॅटेगरीची रँक चेक करायची आहे. ह्या दोन्ही चेक केलं तुम्ही तर ते कॅप 1 राउंडसाठी आणि कॅप राउंड 2 साठी हे व्हॅलिड राहणार. कॅप राउंड 3 साठी परत रजिस्ट्रेशन चालू होत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये नो फर्दर चेंजेस. आता इथं कोणताच चेंज तुम्हाला दिसायला मिळणार नाही. कॅप 1 आणि कॅप 2 मध्ये हीच लिस्ट जी आहे, जी फायनल मेरिट लिस्ट आहे, तीच कंटिन्यू राहणार आणि त्याच्यावरतूनच काउन्सिलिंग पुढं चालणार. ठीक आहे. आता इथं महत्वाची गोष्ट ह्या 2 गोष्टी समजल्या तुम्हाला अगदी महत्वाच्या आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आता आपण कुठं ना कुठं फॉर शुअर काय करू शकतो 70 ते 80% प्रिडिक्ट करू शकतो, की आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या राउंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस लागत आहे एम-बी-बी-एसचे किंवा बी-डी-एसचे किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस लागत आहे की अथवा नाही लागत आहे डायरेक्ट. ठीक आहे. ते आता आपण कॅटेगरी वाईज प्रिडिक्ट करू शकतो. कसं प्रिडिक्ट करू शकतो दादा? तर ऑलरेडी आपली प्रारंभ सिरीज ऑलरेडी बी-डी-एस साठी आलेली आहे. 26 तारखेला एम-बी-बी-एस साठी सुद्धा येणार आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजचं कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बी-डी-एसचं टाकलेलं आहे. एम-बी-बी-एसचं एस-एम-एल नुसार येणार. बी-डी-एसचं ऑल इंडिया रँक नुसार ऑलरेडी टाकलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि ते तुम्ही मॅच करू शकता. सगळ्या कॉलेजेसचं महाराष्ट्रातले जेवढे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. बी-डी-एसचं टाकलेलं आहे. फॉर शुअर टाकलेलं आहे. तुम्ही बघितलं नाही ते. तर त्याच्यामध्ये माझी चूक आहे का? तर नाही. एम-बी-बी-एसचा टाकणार आहे का दादा तू? तर 100% 26 तारखेला तो व्हिडिओ येणार म्हणजे येणार. ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तर तो तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, की आम्हाला कोणतं कॉलेज अलॉट होऊ शकतं बुवा. ठीक आहे. तर हे एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आता याच्यानंतर राउंड 2 एम-बी-बी-एस बी-डी-एस वुड बी फास्ट. आता राउंड 2 जो आहे त्याला राउंड 1 एवढा वेळ नाही देणार ते. जेवढा वेळ राउंड 1 साठी लागला तुम्हीच विचार करा केव्हा नोटीस आली होती आणि किती दिवसापर्यंत हे चाललं प्रकरण. किती दिवसापर्यंत चाललं? 15 ते 20 दिवस तर चाललंच ना हा प्रकरण.
नोटीस कधी पडली होती सीईटी सेलची की रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे, तेव्हापासून आतापर्यंत 10 ते 15 दिवस लागले की नाही लागले? याला खूप झालं 10 ते 15 नाही, आतापर्यंत राउंड 1च संपलेला नाही. तर राउंड 1 कधी संपणार आहे? 4 तारखेला संपणार आहे. बरोबर बोलत आहे ना मी? तर 1 महिना घेतला त्यांनी, 25 ते 30 दिवस 20 ते 25 दिवस घेतले राउंड 1 साठी. राउंड 2 साठी खूप झालं 10 ते 15 दिवस ते घेणार. हे पण एक महत्वाचं आहे, कारण एसएमएल आलेली आहे, रजिस्ट्रेशन सगळं संपलेले आहे. फक्त तुम्हाला चॉईसेस टाकायचे आहे. बरोबर. सीट मॅट्रिक्स येईल, चॉईसेस टाकायचे आहे, रिझल्ट लागेल आणि राउंड 2 संपला, कॉलेजला तुम्हाला भेट द्यायची फक्त. ठीक आहे. मग याचा अर्थ राउंड 2 जो आहे तो फास्ट चालणार. ठीक आहे. एक्सपेक्टेड कॉलेज वी कॅन प्रिडिक्ट, एज आय सेड टू यू इन प्रिव्हियसली, that you can predict your college by visiting my playlist प्रारंभ, अँड प्रारंभ बघून तुम्ही ते सगळे कॉलेजेस प्रिडिक्ट करू शकता. आणि प्रारंभ आहे आणि एक प्रचंड आहे. प्रचंड मधून काय बघू शकता तुम्ही? कॉलेजेसचे रिव्ह्यू बघू शकता. आता मला आठवण राहिलेली नाही दोन्ही कोणते आहे ते. तुम्हाला काय करायचंय? सरळ सरळ मी सरळ सरळ सांगतो तुम्हाला. युट्यूब वरती जायचंय तुम्हाला. युट्यूब वरती गेलात ना तुम्ही, तर तिथं तुम्हाला सबस्क्राईब केलेला असेल तर वेल अँड गुड, नाही तर मेडिकल सिम्प्लिफाईड सर्च करायचं. ठीक आहे. मेडिकल सिम्प्लिफाईड सर्च केलं तर प्लेलिस्ट मध्ये जायचं. प्लेलिस्ट मध्ये बघा, हे कॅटेगरी वाईज फीस सुद्धा टाकलेली आहे तुमच्यासाठी. आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं नाही. तर कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस ची फीस बघायची, तर ते वरतीच आहे. आरंभ हे कशासाठी आहे? ऑल कॉलेजेस कॅटेगरी वाईज अँड कॉलेज वाईज कट ऑफ एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हे बघा, एक व्हिडिओ टाकलेला आहे बीडीएस साठी. आणि प्रचंड कशासाठी आहे? तर कॉलेज रिव्ह्यू साठी आहे. तर हे तुम्ही सुद्धा बघू शकता. चालेल, नक्कीच बघा ते व्हिडिओ, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल चॉईसेस टाकण्यामध्ये. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, ही मेरिट लिस्ट म्हणूनच एवढी महत्वाची आहे. म्हणूनच मी सांगत आहे की जेव्हा मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुम्ही लाईव्ह जॉईन करायला विसरू नका, कारण लाईव्ह सेशन मध्ये आपण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणारच आहोत. तर आजचं जे लाईव्ह आहे तो महत्वाचं आहे, तर ते जॉईन करायला विसरू नका. युट्यूब वरती ते जॉईन करू शकता तुम्ही. रात्री आपण लाईव्ह घेत असतो. ठीक आहे. तर आजची तारीख ही काउन्सिलिंग मध्ये अत्यंत महत्वाची आहे, कारण याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स सुद्धा येणार आहे. आता सीट मॅट्रिक्स कशी असते, काय असते, त्याबद्दल सुद्धा आपण सखोल चर्चा करणारच आहोत. चिंता करू नका, त्याबद्दल आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सखोल चर्चा करणारच आहोत आपण. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे मेरिट लिस्ट जी आहे त्याचं महत्व काय आहे हे कळालं असेल. आणि याच्यामधून तुम्हाला आता मेरिट लिस्ट आली, तर मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमचं एसएमएल इकडं 1 नंबरवरती दिलं असतं आणि कॅटेगरी रँक सगळ्यात शेवटी दिलेली असते. ते तुम्ही नोट करून घ्या. ठीक आहे, नोट करून घ्या आजची जी येणार आहे ती. आणि तीच फायनल राहणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी. म्हणून एवढ्या गोष्टी त्याच्या, ही एसएमएल फायनल एसएमएल ही एवढी महत्वाची आहे. म्हणूनच मी सांगत आहोत की एसएमएल लिस्ट जी आहे ती एवढी महत्वाची आहे. कशासाठी? तर आपल्या राऊंडसाठी. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या राईटनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही चॉईसेस बरोबर टाका, कारण 99% काय असतं, काउन्सिलिंग म्हणजे चॉईसेस असतात. ते चॉईसेस कशा टाकायचे आहे ते बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथं क्लिक करून ते संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.